लासलगावमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यांना खड्डे पडलेले आहेत आणि नागरिक देखील त्रस्त झाले आहेत। अनेक अपघात देखील या रस्त्यावर झाले आहेत। आपल्यासोबत निफाडचे पंचायत समितीचे माजी सभापती आहेत। आपण त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात। काय वाटतं तुम्हाला लासलगावमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सर्वच रस्त्यांना खड्डे पडलेले आहेत, या संदर्भात काय सांगाल तुम्ही? या ठिकाणी आपण पाहतोय बऱ्याच दिवसापासून लासलगाव असेल, टाकळी विंचूर असेल, पिंपळगाव नजीक असेल किंवा परिसरातल्या बऱ्याच गावांमध्ये जाणारे प्रमुख रस्ते, त्यात लासलगाव बाजार समिती ही आशिया खंडातली नंबर 1ची बाजारपेठ आहे। हजारो वाहनं, कांद्याची ट्रॅक्टर, शेतकऱ्यांची वाहनं या ठिकाणी येत असतात। परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या ठिकाणी दुरुस्तीसाठी अतिरिक्त निधी असतो आणि मला वाटतं तो नसला तरी आता या ठिकाणी त्या लोकप्रतिनिधी तशी व्यवस्था केली पाहिजे की जेणेकरून या ठिकाणी मोठमोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले ते खड्डे दुरुस्त करण्याचं काम गेली अनेक वर्षापासून आश्वासनावर आश्वासनं आपण देतोय। आपण समोर या ठिकाणी पाहतोय एक मोठं खड्डं समोर या मुख्य रस्त्यावर पडलेलं आहे। टाकळी विंचूरला जाणारा मेन रस्ता आहे त्या ठिकाणी। त्या रस्त्याला काल पाहिलं की 2 अपघात झाले। जाता येत नाही एवढी वाईट परिस्थिती, म्हणजे रस्ता चिखलात आहे का चिखल रस्त्यात आहे हाच प्रश्न त्या ठिकाणी सापडत नाही। आपण जर आज जाऊन परिस्थिती पाहिली, काल आम्ही त्या संबंधित अधिकाऱ्यांशी बोललो की या रस्त्याची अवस्था इतकी वाईट झालेली आहे की त्या रस्त्यांवरून जाता येत नाही। आपण लासलगावात पाहतोय मोठमोठे खड्डे, पाणी जर साचलं तर कधी मोटरसायकलवाला त्या खड्ड्यात जाईल आणि त्याचा हात मोडेल, पाय मोडेल, मोठा अपघात होऊ शकतो। अशा बऱ्याच दुर्घटना यापूर्वी झालेल्या आहे। परंतु शासन याच्याकडे आणि सार्वजनिक बांधकाम विभाग अत्यंत दुर्लक्षपणे याच्याकडे डोळे झाक करत आहे आणि याच्यासाठी मला वाटतं शासनाने याच्याकडे जर लक्ष दिलं नाही तर शिवसेना याच्यासाठी मोठं जन आंदोलन त्याकडे उभं करण्याची गरज आहे। शिवसेना आंदोलन देखील करू शकते, परंतु शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन ह्या खड्ड्यांची कमीत कमी डागडुजी तरी करण्यात यावी। कॅमेरामॅन स्वप्नील सर, रवींद्र जाधव, LS मराठी, लासलगाव।